सुंदर अशा विवेचनातून, चिंतनातून प्रकट झालेलं आहे आपलं विवेचन पूर्ण. सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देते. काही प्रातिनिधिक प्रश्न जर समजा कुणाला काही विचारायचे असतील तर आपण हँड रेज करून सरांना ते विचारावेत. प्रश्न मलाच विचारावेत असे नाहीत, आपल्याला जेवढे लोक ऐकतायत यांच्यापैकी कोणालाही त्याचं उत्तर द्यायचं असेल तर ते उत्तरही, त्याच्या उत्तराचंही स्वागत आहे. नाही ठीक आहे सर, पण तोही चर्चेचा भाग होईल. मला इथे डी श्रीकांत सर हात वर करताना दिसतात. मी सरांना विनंती करते की आपण आपला प्रश्न, आपली चर्चा पुढे न्यावी. ते महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे ते कुलसचिव राहिलेले आहेत आणि ॲनिमल न्यूट्रिशन हा त्यांचा विषय आहे. सर्वप्रथम मी काचोळे साहेबांचे आभार आणि अभिनंदन सुद्धा करतो, आभार मानतो. अतिशय सुंदर विवेचन, अतिशय अभ्यासपूर्ण, मूळ मुद्द्याला हात घालून की आपल्याला ह्या शैक्षणिक नवीन धोरणातून काय मिळणार. आता माझा थोडासा यात एक नुकतंच वाचलं होतं मी, ते आपल्याला मी सल्ला किंवा हे देत नाही आहे, पण आपला विचार जाणू इच्छितो की मी मध्यंतरी वाचलं होतं की आजकाल बरेचसे जे म्हणजे आर्थिकदृष्ट्या संपन्न किंवा चांगले लोक आहेत, त्या काही घरातली मुलं ते शाळेत पाठवत नाहीत, ते त्याला पूर्ण फ्रीडम देतात की तुला काय शिकायचं, वाचायचं वाच, टी व्ही बघायचा टी व्ही बघ, तुला काही प्रयोग करायचा करून बघ, आणि त्याला आईबाबा मदत करतात, जरी दोघंही नोकरीवर किंवा असेल. त्यासाठी थोडा वेळही द्यावा लागतो आणि फक्त नंतर शेवटी मग काय करणार बाबा, हे जर असाच तो शिकत गेला हरकत नाही, पण शेवटी मग ते आपल्या ओपन युनिव्हर्सिटीच्या परीक्षा देतात ते मुलं आणि तशी एक डिग्री घेतात. तर याबद्दल आपला काय अनुभव किंवा काही विचार असल्यास आम्हाला ऐकायला आवडेल. हे काही धन्यवाद सर, हे काही नवीन नाही. लातूर मधलंच एक उदाहरण आहे. जुने एक समाजवादी कार्यकर्ते होते, मला वाटतं रंगा नाव होतं का, मला नाव आठवत नाही. त्यांची दोन्ही मुलं म्हणजे साधारणपणे 70-80च्या सुमाराला दोन्ही मुलं घरूनच शिकले आणि ते घरातच ते यांत्रिकी, रंगा राचुरे नाही, त्यांनी घरामध्येच रेफ्रिजरेशनचे युनिट्स ते बनवायचे, कोल्ड फ्रीजर्स, रेफ्रिजरेशन युनिट, स्टोरेजची व्यवस्था, आणि त्यांची मुलं त्यांच्या हाताखाली शिकूनच मोठी झाली आणि त्यांनी आपले व्यवसाय सांभाळले. भारतामध्ये कुटुंबांचे व्यवसाय सांभाळणारी जी काही लोक आहेत ते शाळांवर फारसे निर्भर करत नाहीत, अवलंबून नाहीत. किंबहुना आजकाल डॉक्टर्स आणि इंजिनियर्स सुद्धा नॉमिनल त्या मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतात आणि आपल्या मुलाला ते म्हणतात की माझी पेढी तू चालव, माझी प्रॅक्टिसचा जम बसलेला आहे, ही प्रॅक्टिस तू कंटिन्यू कर. आणि मग आपल्या मुलाला, मी जर का सर्जन असेल तर माझ्या मुलाला सर्जरीचं स्पेशलायझेशन मिळालं पाहिजे, याच्याकरता काही कोटीमध्ये मग मी खर्च करायला तयार असतो. मग ते युक्रेनमध्ये मिळो, रशियात मिळो, का चायना मध्ये मिळो, फिलिपाईन्स मध्ये मिळो, कुठेही शिक्षण मिळालं तरी चालेल, परंतु मला गादी चालवायची आहे. त्यामुळं लोक आपल्या आयुष्यात निर्णय करण्याकरता, मार्ग काढण्याकरता काय स्वीकारतात हा त्यांचा भाग आहे. पण दुसरा भागही महत्वाचा आहे की लोकांना आता शाळांपेक्षाही आपण स्वतः आपल्या मुलावर मेहनत घेतली पाहिजे अशी एक कल्पना रूढते. काही लोकांना शक्य होतं, काही लोकांनी इच्छा असूनही शक्य होणार नाहीये. म्हणूनच मग जनरल व्यवस्था काय असतात, उदाहरणार्थ जोपर्यंत पोळ्या करणं सगळ्यांना शक्य आहे, पण पोळी करण्याच्या कामातून स्त्रीची मुक्तता होणार नाही तोपर्यंत प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला रोजचा 1 तास वाचणार नाहीये. कारण तो असाच 1 तास आम्ही पाणी पिण्याच्या व्यवस्थेतून वाचवलेला आहे, असाच 1 तास जात्याच्या ऐवजी गिरणी निर्माण करून वाचवलेला आहे. स्त्रियांना स्वातंत्र्य या अशा पद्धतीचे त्यांची मुक्ती मिळाली, त्यांना पाणी आणण्याच्या कामातून मुक्ती मिळाली, पीठ जात दळण्याच्या कामातून मुक्ती मिळाली. त्याच्यातून त्यांचे श्रम कमी कमी होत गेलेले आहेत आणि त्यातून स्त्रिया मुक्त होत गेलेल्या आहेत.
तसंच पोळी करण्याचं यंत्र यावं लागेल, त्यातून मुक्ती व्हावी. असे नवे वेगवेगळे उद्योग जेव्हा सुरू होतात त्यावेळेला एकाच उद्योगावरचं ओझं कमी होतं. शाळेला पूरक अशा शेकडो गोष्टी तयार होणार आहेत आणि तयार होत आहेत. मग शाळांच्या वरचं ओझं कमी होईल, दबाव कमी होईल. आणि आता जे आहे ना की जे काही आहे ते अपेक्षा शाळेकडूनच करायची, हेही बरोबर नाही. जिथे पर्याय निर्माण होण्याची शक्यता आहे तिथे निर्माण झालेच पाहिजे. जे पर्यायी व्यवस्थांमध्ये त्याचा भार उचलू शकतात त्यांनी उचलला पाहिजे. आणि जे पर्यायी व्यवस्था, दुसरी आणखी महत्वाची गोष्ट आहे की नवे प्रयोग कुठे होतात? सरकारी व्यवस्थेमध्ये नवे प्रयोग होत नसतात. नवे प्रयोग हे असेच ज्यांना अडचणी आहेत आणि अडचणीवर मात करायची आहे असे लोक नवे प्रयोग करून त्याच्यावर मात करतात आणि मग हा प्रयोग व्यवस्थेमध्ये शिरतो. व्यवस्थेमध्ये हे नवे प्रयोग आल्याखेरीज व्यवस्था सुधारत नाही. म्हणजे उदाहरणार्थ पूर्वी एक गाडी होती की ज्याला हाताने गिअर टाकायचे, अँबॅसेडर मध्ये ती सोय होती, हाताने गिअर. त्या हाताने गिअर कुठं आली व्यवस्था? बायकांना स्कर्ट घालून पायाचे क्लच प्लेट आणि गिअर, खालचे गिअर बदलणं शक्य होत नाही, म्हणून युरोपामध्ये पहिल्यांदा हाताने गिअर बदलायच्या गाड्या आल्या. आता हे त्यांनी काढलेल्या त्यांच्या समस्येवरचं सोल्युशन होतं, बरोबर. मग आपल्या इथं अपंगांनी, माझ्या पाय जरी नसले तरी मला गाडी चालवता येते, म्हणून मग स्पेशल पाय नसलेल्या लोकांसाठी गाडी चालवण्याकरता म्हणून हाताच्या गिअरच्या गाड्या पसंत करणे आणि त्याच्याही पुढे जाऊन आता ऑटोमॅटिक बिन गिअरच्या गाड्या इथपर्यंत प्रगती झाली. ही सगळे अडचणीवर मात करण्याच्या प्रयत्नातून झालेले प्रयोग असतात. शिक्षण व्यवस्था याच्यामध्ये संचित समस्यांचं गाठोडं एवढं मोठं आहे की पुढचे 25-50 वर्ष जितके प्रयोग जगात होतील हे सगळे प्रयोग वापरण्याची संधी लोकांना मिळाली पाहिजे आणि हे संधी वापरता वापरता याच्यातल्या समस्या दूर होतील अशी खुली व्यवस्था शिक्षणामध्ये आली पाहिजे, तरच याच्या समस्यांचं ओझं कमी होईल, समस्या कमी होतील. वेगवेगळ्या प्रत्येक प्रयोगाचं स्वागत आहे, फक्त ह्याच पद्धतीनं शिक्षण झालं पाहिजे असा आग्रह किंवा दुराग्रह असू नये. धन्यवाद. कुठलीही पॉलिसी, कोणतंही धोरण आपल्याला एकदम असं पूर्णपणे सांगता येत नाही की हे सगळ्या दृष्टीने परिपूर्ण आहे, बरोबर आहे. तरी पण त्याचं कारणही असं आहे की आपण फारच वैविध्यपूर्ण अशा समाजात आहोत. भारत म्हणजे ती आपली शक्ती पण आहे. पण आता जे कोणते इश्यूज आपण आता पाहिले, तुम्ही सांगितले, या अगोदर हे कुलकर्णी सरांनी सांगितले, भाऊ गावंडे सरांनी सांगितले, आणि तशी ही खूप चर्चा आपण करतच आलेलो आहोत लहानपणापासून. आता हे नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे विशेषतः यामध्ये तुम्ही इथे सांगितलंच की काही ठराविक पारंपरिक समस्या आणखीनही आपल्या सोडवू शकेल असं हे धोरण नाहीये. तरी सुद्धा कुठेतरी समाधानकारक तरी काही आहे की नाही या धोरणावर? हे बरोबर झाला हा प्रश्न विचारला, म्हणूनच मी अधोरेखित करून सांगितलं की हे धोरण लिबर्टीज देतं, तुम्हाला स्वातंत्र्य देतं निवड करण्याचं, वेगवेगळे पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य देत आहे. आणि ह्या स्वातंत्र्याचं निवड झाली नाही तर ही निवड, हे पर्याय देण्याचा काही अर्थ उरत नाही. आम्ही स्वातंत्र्याकडे जाणार आहोत की नाही, आम्ही या स्वातंत्र्याचा उपयोग करून घेऊन आमच्या समस्या सोडवण्याची समृद्धी किंवा क्षमता आमच्यात आणणार आहोत की नाही. दिवसेंदिवस उत्तरोत्तर या शिक्षण धोरणामध्ये सरकारीकरण जे आहे किंवा सरकारच्या हातामध्ये सगळी सूत्र जाणं जे असतं धोरणाच्या राबवणीची, ही हळूहळू कमी होत जाणार आहेत की नाही. उदाहरणार्थ एक काल ऑब्जेक्शन असं होतं की आता इथून पुढे शाळेची तपासणी करण्याकरता फिजिकल तपासणी करायला लोक येण्याचं कमी होईल. तुम्हाला एक फॉर्मॅट येईल, तो फॉर्मॅट भरून द्यायचा आहे आणि तो फॉर्मॅट भरून पाठवायचा आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन करायचं आहे. आता ही पद्धती टॅक्स मध्ये पण येऊ लागलेली, हीच पद्धती इंडस्ट्रीच्या इन्स्पेक्टर राजमध्ये सुद्धा येऊ लागलेली. इन्स्पेक्टर्स कमी करत जाणे म्हणजे भ्रष्टाचार कमी होतो आणि तुम्हाला जबाबदारी अशी की बा तुम्ही तुमच्या नावावर आता हे चालवा. कारण काय, याच्या बरोबर त्याने तुमचं ऑटोनॉमस होण्याची देखील प्रक्रिया सुरू केलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ माझं नाव मानवेंद्र काचोळे आहे, मी आता माझ्या वडिलांच्या नावे एक हायस्कूल काढील
आणि SSC बोर्डाची परवानगी मिळवेल, महाराष्ट्र सरकारचं अनुदान मिळवेल, शिक्षकांच्या अपॉइंटमेंट करताना मला काय मिळवायचं ते मिळवेल, आणि नंतर सर्टिफिकेट SSC बोर्डाचं वाटेल. हे चालणार नाही. आता सर्टिफिकेट हे तुमच्या नावाचं वाटलं जाईल. त्यावेळेला तुम्ही ठरवा की मुलांच्या पदरात काय टाकायचं काय नाही टाकायचं. मुलांनी ठरवावं की आपल्याला मानवेंद्र काचोळे यांच्या संस्थेतून मिळालेलं सर्टिफिकेट आहे. हे बाहेरचा उद्योजक याला महत्व दिलंच असं नाही. ठीक आहे. मग ऑटोनॉमी बरोबर त्या ऑटोनॉमीच्या बरोबर तुमची व्हॅल्यू जपणं, ब्रँड व्हॅल्यू जपणं हे देखील तुमची जबाबदारी होऊन बसते. मग काही संस्था, मग उडदा माझी काळे गोरे हे वेगवेगळे व्हायला लागतात. आता एवढ्या मी सांगितलं 50% शिक्षणाचा बोजा आमच्या खाजगी संस्थांवर आहे. आज खाजगी शिक्षण क्षेत्रावर आहे. हे खरंच टिकण्यासारखं आहे का? नाही टिकणार. आता एक विषयावर चालणारे कॉलेजेस म्हणजे सगळे BEd कॉलेज, जसे DEd कॉलेजेस बंद पडले. DEd कॉलेजेस बंद पडले की नाही? मागच्या दशकामध्ये सगळे DEd काय महत्व आलं होतं, बंद पडले. BPEdचे कॉलेज होते ते सगळे बंद पडले. तशीच परिस्थिती आता नव्या परिस्थितीमध्ये कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, अमुक अमुक पाटील कॉलेज ऑफ मॅनेजमेंट किंवा अमुक अमुक म्हणजे सगळे पुढाऱ्यांच्या नावे जेवढे कॉलेजेस आहेत तेवढे सगळे. मग ते सगळ्या प्रकारचे पुढारी म्हणजे कार्ल मार्क्स कॉलेज पासून ते गुरु अमुक अमुक कॉलेज पर्यंत हे सगळे कॉलेजेस मॅनेजमेंटचे आहेत. काय कारण आहेत? मॅनेजमेंटच्या डिग्र्या या त्या त्या विद्यापीठांच्या नावे दिल्या जातात, त्या कॉलेजेसच्या नावे नाही. मग त्या विद्यापीठाच्या डिग्र्यांमध्ये आपले मुलं जास्तीत जास्त गुणांनी पास व्हावेत यासाठी मॅनेजमेंट कॉलेजच्या सगळे प्रोजेक्ट्स हे पेपरवर त्याला काय म्हणायचं फ्रॉड प्रोजेक्ट्स तयार होतात. ह्या सर्व प्रोजेक्ट्सला 95% जास्त मार्क मिळतात. एवढंच काय, आमच्या शहरामध्ये तर असे महाविद्यालय आहेत की ज्यांचा पत्ता विचारत जावं लागतं आणि तरी सुद्धा हे A+ नेट नॅकनं दिलेले कॉलेजेस आहेत. हे सगळे फ्रॉड्स आहेत, आपल्याला माहिती आहे. हे कसे निस्तरणार आहेत? हे जोपर्यंत तुम्ही व्यवस्था खुली करत नाही आणि ह्या लोकांना बाजारात फेकत नाही, तुमच्या किंमत असेल तर ती वसूल होईल, नसेल तर तुम्ही मराल. अशी परिस्थिती जर निर्माण झाली तरच याच्यातून काहीतरी बदल होईल. नसता ही सगळी व्यवस्था अशीच संचितांचा हत्ती वाढत जाणार आहे. तेव्हा ही संधी मिळाली. ह्या धोरणानं काय केलं? तुम्हाला संधी दिलेली आहे. प्रत्येक धोरण हे आतापर्यंत अशा कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं जास्तीत जास्त सगळ्यात कडक धोरण कोठारी कमिशनचं होतं. त्यानंतर धोरणांची लिबरल व्हॅल्यू ही वाढत गेलेली आहे, जास्तीत जास्त लिबरल होत गेलेली आहेत. परंतु त्याचा आम्ही उपयोग करून घेतला नाही, गैरफायदा करणाऱ्यांनी करून घेतला. पण व्यवस्थेचे मधले प्रश्न हे साचत राहिले, वाढत राहिले, ऍग्रिवेट होत राहिले. या टप्प्यावर आपण आहोत. आजचं धोरण काय करतं? संधी देते. नाही, आणि काय झालं सर की आपण ही अर्थात ही चर्चा खूप मोठी आहे, पण हेरंब कुलकर्णी सर पण आहेत, भाऊ गावंडे साहेब पण सर पण आहेत. थोडस असं एकमत आणि सगळ्याच खरं म्हणजे लोकांचं सुद्धा असतं की शेवटी इम्प्लिमेंटेशन हा जो एक भाग असतो, तो जी काही संकल्पना मांडलेली आहे ज्या काही धोरणामध्ये काहीतरी विचार करून मांडलेली असते, चूक बरोबर, काही तज्ञांच्या मते ती योग्य, काही तज्ञांच्या मध्ये अयोग्य असू शकते. योग्यतेचा ही त्याच्याही पलीकडे जाऊन इम्प्लिमेंटेशन हे हा आपल्या पूर्ण सगळ्याच तत्वांचा एक प्रश्न राहिलेला आहे. तर किमान शिक्षणाच्या बाबतीत तरी जे काही ठरवलेलं आहे धोरणामध्ये त्याच्याबद्दल म्हणजे त्याची इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी करण्यासाठी काही याच्यामध्ये काही तोडगे काढलेले असतात. असं होत नाही सर. समाज सर्व समावेशक असतो. उदाहरणार्थ निदान न्यायाधीशांनी तरी भ्रष्ट राहू नये, किंवा निदान डॉक्टरांनी तरी धंदा करू नये, किंवा निदान शिक्षकांनी तरी विद्यार्थ्यांशी किंवा विद्यार्थिनींशी अतिप्रसंग करू नयेत. हे चालत नसतं. हे सार्वत्रिक जे काही मनुष्य धर्म म्हणून जे काही असेल आणि मनुष्याचे स्वभावाचे जे काही असेल समाजामध्ये पायंडे असतील किंवा व्याख्या असतील, ह्या सगळ्यांना कॉमन असतात.
आणि म्हणून याच्यापासून समाजापासून अलिप्त राहिलेले जे गट आहेत तेवढ्या ते थोड्या काळाकरता म्हणून तसे राहू शकतात, थोड्या काळापर्यंत. उदाहरणार्थ आर्मी ही समाजापासून वेगळीच ठेवली जाते. त्यामुळं आर्मीमध्ये 15-20 वर्ष काम केलेला माणूस जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो या समाजात जगण्यास लायक राहत नाही, असा माझा अनुभव आहे. त्याला खूप अवघड जातं या समाजामध्ये. म्हणजे याच्यावर ऑनर ऑफ द रॅग्स नावाचा एक अमेरिकन चित्रपट होता की अमेरिकन सैन्यामधला हा माणूस व्हिएतनाममध्ये स्वातंत्र्याच्या संकल्पनेसाठी लढला, परत येतो त्यावेळेला त्याच्या देशामध्ये तो सैनिक असं म्हणतो की मी ह्या गल्लीतल्या गुंडांना शरण जाण्यासाठी सैनिक झालो काय, आणि तो त्यांच्यावर गोळ्या झाडतो. पोलीस त्याला घेऊन जातात आणि त्याच्यावर खटला भरतात की तुला असं नाही करता येणार. तो म्हणतो असं का नाही करता येणार, मी व्हिएतनामच्या बॉर्डरवर जे कोणी माझे लावत नव्हते, त्यांनी कोणी माझं नुकसान केलेलं नव्हतं, अशा लोकांवर केवळ ते शत्रू पक्षाचे आहेत म्हणून गोळीबार करत होतो आणि अशा लाखो लोक मी मारले. माझ्या देशामध्ये ज्यांच्या संरक्षणाकरता मी माझा जीव धोक्यात घातला, ही माणसं जर भ्रष्टाचार करत असतील, खून पाडत असतील, रेप्स करत असतील, लुटत असतील, तर त्यांना मारण्याच्यात काय चूक आहे माझं. हा सायकोलॉजिकल प्रसंग तो त्या एका निग्रो सैनिकानं रंगवलेला होता, ऑनर ऑफ द मेडल रॅग. त्याला मेडल मिळालेलं असतं व्हिएतनाममध्ये. तर मेडलची चिंधीचा हा सन्मान आहे का असं तो विचारतो. तर तेव्हा आपण आयसोलेटेड राहिल्याखेरीज समाजाच्या या सगळ्या प्रवाहापासून वेगळे नाही राहू शकत, आणि आयसोलेट राहता येणार नाही तुम्हाला, किती काळ राहणार. म्हणजे आता असा प्रश्न आहे की बा करोना हा फक्त आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांनाच होता असं नाही, तर कन्नड तालुक्यातल्या 200 लोक वस्तीच्या गावातल्या एका माणसालाही तो झाला आहे, कारण तो दूध घालायला शहरात येतो. तेव्हा करोना त्याच्यापर्यंत पोहोचला, त्याचा अर्थ जगातल्या सगळ्या प्रवृत्ती चांगल्या वाईट त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात. हो बरोबर आहे. अशी ही आपल्याकडे प्रहार नावाच्या सिनेमामध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. हो बरोबर. फक्त प्रश्न मला शेवटी फक्त तिथे यायचंय, अजून धनंजय कुलकर्णींचा प्रश्न आहे पुढे, पण एकच शेवटी असं विचारायचं मला त्यात आणखीन पुढे पॉईंट असं होतं की हे दोष आपल्या अंमलबजावणीतले माहीत आहेत, सगळ्या राज्यकर्त्यांना माहित आहेत, समाज धोरणांना माहित आहेत, फार काही शिक्षण तज्ञांना सुद्धा माहित आहे की अंमलबजावणीतले दोष आहेत. याच्यातले काही सूत्र काही दोष की आता जसं तुम्ही म्हणालात की पुढे अशी परिस्थिती येईल, अशी एक पद्धत येईल की शाळा तपासणी प्रत्यक्ष जाऊन करण्याची गरज नाही पडणार, फॉर्म्स वरतीच आपल्याला सॅटेलाइट येतील, ड्रोन येतील, तपासतील, काय काळजी करू नका. अच्छा. मुद्दा असा आहे सर की जगात अशा पद्धती नाहीत काय. जगाने ठरवलेलं आहे की भ्रष्टाचार कुठे येतो, जिथं जिथं सरकार सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेतं आणि सरकारी यंत्रणा ह्या सगळ्या गोष्टी पार पाडेल असं म्हटलं जातं, तिथं भ्रष्टाचाराची लागण वेगानं होते आणि फोफावतो. मग त्याच्यापासून शिकण्यासारखं काय की असं असू नये. बरोबर आहे, असं असू नये. म्हणजे आम्ही शिकलो नाही का की टेलिफोनच्या एक्सचेंजच्या ऐवजी सॅटेलाइट फोन्स आले, मोबाईल आला आणि फोन क्षेत्रामध्ये क्रांती झाली. 10 वर्ष वाट पाहण्याची गरज नाही, आता फोनवाला घरी येऊन तुमच्या फोन कनेक्शन द्यायला लागलेलं आहे. हे झालं की नाही? झालं. कुठलंही मूलभूत संशोधन न होता या देशातील लोकांची आयुर्मर्यादा 38 होती, जी स्वातंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 38 वरून आता 68 पर्यंत गेली की नाही. ही कुणामुळे गेली? जगामध्ये जी शोध लागले, जी वितरण व्यवस्था आली, जी औषधी निर्माण करण्याचं शास्त्र तयार झालं, औषध वितरणाचं शास्त्र तयार झालं. शिवाजीला उपलब्ध नव्हती ती डोकेदुखीची आणि गुडघादुखीची गोळी आजच्या रस्त्यावरच्या भीक मागणाऱ्या माणसाला उपलब्ध आहे. अकबराला मिळत नव्हतं ते सफरचंद रस्त्यावरचा कुणीही माणूस विकत घेऊन खाऊ शकतो. हे कशामुळे झालं? हे व्यापार वाढल्यामुळे झालं, हे देवाणघेवाण वाढल्यामुळे झालं. परावलंबी डिव्हिजन ऑफ लेबर इकॉनॉमिक्स मधला महत्वाचा सिद्धांत आहे. डिव्हिजन ऑफ लेबर एक्स्ट्रीम पर्यंत जात आहे आता, आणि हा आम्ही होऊ देणार नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर अशी घोषणा होत होती पूर्वी.
या देशामध्ये कॉम्प्युटर येऊ देणार नाही घोषणा होत होती की नाही, आले की नाही कॉम्प्युटर. शेवटी कॉम्प्युटरच्या नोकऱ्यासाठी रांग लागायला लागली. एकेकाळी एसटीडी पीसीओ कोपऱ्या कोपऱ्यावर पिवळ्या टपऱ्या मिळवण्याकरता लोकांना, सरकारी अधिकाऱ्यांना किंवा टेलिफोन एक्सचेंज मधल्या लोकांना 10,000 20,000 रुपये द्यावे लागत होते. आता तुमच्या घरात टेलिफोन एक्सचेंज आहे हो, तुमच्या फोनमध्ये. हा बदल झाला की नाही? कशामुळे झाला? मोठ्या प्रमाणामध्ये सरकारनं अंग काढून घेतलं, त्या क्षेत्रामध्ये हे बदल झाले. कुठलं क्षेत्र असं आहे की सरकारनं आपल्याकडेच ठेवलं आणि तरीही सरकार त्याच्यामध्ये आम्हाला ह्या अशा प्रकारचे बदल पाहता आले असतील एका दुसरं क्षेत्र, मला त्याच्याबद्दल नाही म्हणत. जनरल अनुभव असा, सडका बांधायचं काम महापालिकेने केलं, गुत्तेदाराला दिलं की सडक बांधल्यानंतर 48 तासामध्ये दुसऱ्या बाजूने खोदायला सुरुवात होते, कारण नळाची आता लाईन जोडायची असते. हे आम्हाला समजत नाही का? हे कुठपर्यंत चालेल? जोपर्यंत सगळ्या या सुविधा पुरवण्याचा ठेका नगरपालिकेला दिलेला आहे आणि त्याच्यासाठी कर जमा करण्याचे अधिकार नगरपालिकेला दिलेले आहेत, तोपर्यंत हे चालणार. ज्या गावामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्थाच नाही, त्या गावामध्ये अनेक ठिकाणी खाजगी लोक आपल्या विहिरीच्या पाण्यावर मोटर बसवून लोकांना पाणी पिण्याची व्यवस्था करून देतात. 50 रुपये 100 रुपये महिना घेतात. जिथं सरकार कमी पडतं तिथं लोक येऊन कामं करायला लागतात. हे तुम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये दिसेल. मी सांगितलं होतं, वीज पुरवठा सरकार पुरवत नाही, त्यावेळेला आमचे यंत्र काम करायला लागतात. विद्युत यंत्र जे काय म्हणतात त्याला, इन्व्हर्टर्स, बॅटऱ्या, आणि आम्ही आमचा वीज पुरवठा करून घेतो. पाणी मिळत नाही तिथं बाटल्या मिळायला लागतात. शिक्षण होत नाही तिथं ट्युशन मिळायला लागतात. डॉक्टर मिळत नाही तिथे डुप्लिकेट डॉक्टर्स तयार होतात. त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा पुरवठा कमी करून बाजारावर कंट्रोल मिळवू, मग तो सर्व्हिसेसचा असेल का नाही हो. पीजीचा भाव 2-2 कोटी रुपयापर्यंत गेलेला आहे मेडिकल मधल्या. का नाही मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 2च्या ऐवजी 20 लोकांना पीजी करण्याची संधी मिळत? जेवढे एमबीबीएस होतील त्या सगळ्यांना आम्हाला पीजी करू द्यायचं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? जेवढे जिल्हे आहेत तेवढे मेडिकल हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेजेस काढायला परवानगी. जे इंजिनियर्स होतं ना पूर्वी, काही लाख भरल्याखेरीज इंजिनिअरिंग होता येत नव्हता, आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जागा रिकाम्या आहेत. असं मेडिकलचं झाल्याखेरीज मेडिकलचं भूत डोक्यावरून खाली येणार नाही. का झालं असं? आज तारखेला देशामध्ये सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या 6 पट खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. सरकारी कॉलेजेसच्या इतकेच मेडिकल कॉलेजेस आहेत. वेटरनरी झालेले नाहीत सर, श्रीकांत सर. वेटरनरी कॉलेजेसवर अजूनही वेटरनरी काउन्सिल आपला हुकूम ठेवू नये, शॉर्टेज आहे वेटरनरीजचं. तरी वेटरनरी कॉलेजेस काढू दिले जात नाहीत. ही जी त्रुटीची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचं सरकारचं धोरण आणि त्याला सामील असलेले हितसंबंधी गट, शेवटी कोण ठरवतं? AICTE मध्ये कंट्रोल कोणाचा आहे? इंजिनियर्सचा आहे. मेडिकल काउन्सिल मध्ये कोण आहेत? डॉक्टर्स आहेत. एज्युकेशन काउन्सिल मध्ये कोण आहेत? शिक्षण तज्ञ आहेत. सरकार म्हणजे काय असतं? शेवटी या लोकांच्या सल्ल्यानंच काम करतं ना. आणि हेच लोक आपापल्या धंद्यामधल्या लोकांच्या हितसंबंधाची जपणूक ही जास्त महत्वाची समजत असतील तर प्रश्न निर्माण होणारच. संचित वाढत जाणार, त्याला इलाज नाही. तेव्हा ह्याच्याबद्दल मार्ग सुचवलेले नाहीत असं नाही, जगभराने मार्ग शोधलेले आहेत. दुर्दैवाची अशी गोष्ट की शिक्षण धोरण ठरवताना शिक्षणातल्या लोकांच्या अनुभवांची कदर करणे आणि त्या अनुभवावरून धडा घेणे ही परंपरा गेल्या 5 धोरणांमध्ये पाळली गेलेली नाही. हे महत्वाचं आहे खरं आहे. म्हणून शिक्षण धोरण ठरवणारे माणसं शिक्षण शिकायला नाकारतात. दे डिनाय टू लर्न और रिफ्यूज टू लर्न. मग पॉलिसी मेकिंग हा सुद्धा एक प्रोसेस आहे. वी हॅव टू लर्न पॉलिसी मेकिंग इन एनी फील्ड. मग सिव्हिल सर्व्हिसेस, सिटी पॉलिसी असेल, सप्लाय असेल, ट्रेड असेल,
सर्व क्षेत्रामधल्या पॉलिसी मेकिंग हे अत्यंत मागास पद्धतीनं आपल्या देशात चालतात. म्हणूनच मग सत्तेवर असताना एका पॉलिसीचा पुरस्कार करायचा आणि विरोधात गेले की त्याच पॉलिसीचा विरोध करायचा, अशी नाटकं आपल्याला पाहायला मिळतात. सर्वच पॉलिसीमध्ये सर्व पक्ष याच्यात सामील आहेत. म्हणजे कोणताही एक पक्ष धरावा सोडावा अशी त्यातली गोष्ट नाहीये. धनंजय कुलकर्णी सर. हा, एक मिनिट. हा, बोला सर. नमस्कार. खूप छान आणि अभ्यासपूर्ण असे 2 तास आपलं मार्गदर्शन मिळालं. 2 तास झाले का? हो, सॉरी, फारच मी वेळ घेतला आपला सर. आपले नाही हे वेळ कारणी लागला आमचा वेळ. आणि खूप अभ्यासपूर्ण असं विवेचन ऐकायला मिळालं सर. मला एक विचारायचं आहे सर, की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शैक्षणिक संकुल अशी एक संकल्पना आहे. हो, कारण काय की एका शाळेमध्ये सर्व प्रकारचे शिक्षक उपलब्ध होतील असं नाही, किंवा एकाच विषयाचं कॉलेज असेल तर बाकीचे सगळे विषय कसे येणार, म्हणून तुम्ही मग कॉलेजेस पूल करा. मला अशी शंका वाटते सर. मला शिक्षक फिरत राहतील किंवा तिथले रिसोर्सेस, कमी रिसोर्सेस वाटून घ्या. मी तुम्हाला रिसायकलचा पहिला मुद्दा दाखवला नाही. आपल्या या शैक्षणिक धोरणाचं जे सिम्बल आहे, लोगो आहे, तो रियूज, रिसायकल आणि रिपर्पज असा आहे. असं ते लोगोवरून तरी असं वाटतं. आमची आहे ही साधनच आम्हाला फिरवायची आहेत, वापरायची आहेत. सगळं त्याचा वापर पुरेपूर कसा करून घ्यायचा हे याचं एक प्रमुख सूत्र आहे असं मला दिसतं. हे म्हटलेलं नाही कुठे, पण सूत्र असं आहे की आमच्या संसाधनावर जर तणाव असेल तर असलेली संसाधनं हे रिपर्पज करणं, रिसायकल करणं, रियूज करणं हे लॉजिकल आहे. आणि त्या दृष्टीनं संकुल बनवणं हे आवश्यक होतं. आणि त्याचं कारण असं आहे की समजा आमच्या इथे औरंगाबादला देवगिरी शिक्षण संस्था आहे किंवा मौलाना आझाद शिक्षण संस्था आहे, यांची वेगवेगळ्या विषयाची 8-8, 10-10 कॉलेज आहे. मिलिंदचं सुद्धा एक बाबासाहेबांचं एक कॅम्पस आहे त्यांनी स्थापलेलं. अशा अनेक कॅम्पसेसच्या संस्था आहेत की ज्यांच्या एकापेक्षा जास्त विषयातली महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयाला कॉम्प्लेक्स एक तुम्ही तयार करा आणि या कॉम्प्लेक्सला एक विद्यापीठ म्हणून नाव द्या. आता इथून पुढचा कारभार तुमचा तुम्ही पहा. तुम्ही प्रबळ आहात, तुम्ही हे करायला हरकत नाही, असं धोरण आम्ही आमच्या प्रस्तावित कायद्यामध्ये घातलेलं होतं. ते धोरण आता राष्ट्रीय धोरणामध्ये आलेलं असं दिसतं की ही संकल्पना एका विषयाचं कॉलेज असणार नाही किंवा मर्यादित विषयाची शाळा असणार नाही. शाळेमध्ये सगळंच असायला लागेल, कारण संगीताचं शिक्षक सगळ्या शाळांना देता येणार नाही. तेव्हा काय करावं लागेल की 4-5 शाळा, जसे आपल्याकडं केंद्रीय प्राथमिक शाळांचं एक जाळं आहे की त्याला 4-4, 5-5 शाळा मिळून एक सर्कल बनतं. ते तर त्या 5 शाळांमध्ये एक ड्रॉइंगचा टीचर असेल, एक संगीताचा असेल, नृत्याचा असेल, खेळाचा असेल, कर्तबगारीचा असेल, कौशल्य विकासाचा असेल. आणि हे जर कमी पडले तर गावातल्या हे कौशल्य असणाऱ्या कुणालाही शिक्षक म्हणून निमंत्रित करण्याचं प्रावधान या नव्या याच्यामध्ये आहे. हे प्रावधान आम्ही आमच्याही प्रस्तावित ऍक्ट मध्ये घेतलेलं होतं. तेच प्रावधान या न्यू पॉलिसीमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून संकुलाची कल्पना, तुम्ही जर संकुलात जाणार नसाल, एकलच राहणार असाल किंवा एकच संस्था आहे बा, तुम्हाला तुमच्याशी कोणी जुळवून घ्यायला तयार नसेल तर तुम्हाला संस्था बंद करावी लागेल. काही मॅनेजमेंट्स आहेत अशा की बापानंतर मुलगा, मुलानंतर मग मुलगी, मुलीनंतर मग सगळेजण गेले तर कदाचित मग आणखीन होणारा जावई हा त्याचा वारसदार असतो आणि त्यांच्या ताब्यात सगळी संस्था असते. हे याच्यातून बाहेर पडावं लागणार आहे की नाही. मग कॉम्प्लेक्सेस जेव्हा तयार व्हायला लागतील त्यावेळेला ह्या स्पर्धा होतील आणि मग ह्या स्पर्धेमध्ये आमच्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला सामील करून घ्यायचं की नाही घ्यायचं ठरवतील ना. आणि चांगली माणसं एकत्र येण्याची एक संधी तयार होईल. त्याच्यामध्ये वाईटांच्या टोळ्या बनण्याची पण संधी असते, चांगली माणसं एकत्र येण्याची सुद्धा संधी आहे. काळ ठरवी. धन्यवाद सर. सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचं वास्तव पालकांच्या समोर आलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या समोर आलं पाहिजे, शिक्षकांच्या समोर आलं पाहिजे. या एका हेतून आमच्या प्रतिष्ठान संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यात पहिल्यांदा हेरब कुलकर्णी यांना आम्ही आचरण केलेलं होतं. त्यांनी अभ्यासपूर्ण माहिती या नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये दिलेली आहे.
आज तर आपण जवळपास आता 2.5 तासाकडे चाललेलो आहोत. या 2.5 तासामध्ये अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. म्हणजे हे सगळं ज्यांनी ऐकलं असेल त्यांचं मला वाटतं की शंका निरसन निश्चितच झालेला असणार आहे. तर आपण खूप अभ्यासपूर्ण माहिती आम्हाला दिलेली आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे मागच्या गेल्या 70 वर्षात आपण पाहिलं की अनेक आयोग आले, परंतु अंमलबजावणी व्यवस्थित न झाल्यामुळं त्याचा काही फारसा प्रभाव निर्माण झाला नाही. तर या 70 वर्षानंतरच्या या शैक्षणिक धोरणाचं पुढं काय होणार आहे याच्याबद्दलची शंका मात्र मनात निश्चित आहे. ज्यांच्यावर याची जबाबदारी आहे शिक्षकांच्यावर, ते शिक्षक कार्यक्षम आहेत का प्राथमिक शाळेपासून ते विश्वविद्यालयातील शिक्षकांच्या पर्यंत, त्यांच्याबद्दलची फारशी माहिती मी तुम्हाला अधिक सांगण्याची गरज नाही. त्यांच्या सगळ्या एकंदर वर्किंग बद्दल पाहिलं तर मन अतिशय खिन्न होतं. अशा या सगळ्या मंडळीकडं आणि सध्याच्या राज्यकर्त्याकडं हे नवीन शैक्षणिक धोरण सोपवलं जात आहे. त्यामुळं त्याच्या भवितव्याची चिंता निश्चितच माझ्यासारख्या माणसाला वाटते. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात. अत्यंत अभ्यासपूर्ण 2.5 तास आमच्याशी चर्चा केली. अनेक बाबी आपल्या भाषणातून समजल्या, माहितीतून समजल्या, आमच्या शंका दूर झालेल्या आहेत. तर आपले परत एकदा संस्थेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. शेवटी मी एकदा आभार मानतो आणि सांगतो की आम्हीही याच शिक्षण व्यवस्थेतून तयार झालेले सगळे शिक्षक विद्यार्थी आहोत. त्यामुळे या व्यवस्थेनं जे काय द्यायचं आहे आम्हाला ते घेऊनच आम्ही इथपर्यंत आलो. एवढं मी आपल्या समोर सादर करू इच्छितो. नंबर 1. आणि नंबर 2, शिक्षकांना उद्दिष्ट स्पष्ट झाली की ती गाठायची कशी हे नीट कळतं. प्रश्न असा आहे की आमच्या व्यवस्थेचेच उद्दिष्ट निश्चित होत नाहीत. ते जर का उद्दिष्ट नीट झाले तर ते गाठायचे कसे हे याचा अभ्यास आणि सराव करून शिक्षक याही चॅलेंजला पुरेसे ठरतील आणि पुरे पडतील असं मला वाटतं. एवढं मी बोलतो आणि मला आपण बोलण्याची संधी दिली याबद्दल आपले सगळ्यांचे आणि संस्थेचे आभार व्यक्त करतो आणि रजा घेतो. नमस्कार. आमची थोडीशी अशी विनंती की पुढे सुद्धा आपल्याला याच्यावरती विचार करायचा आहे. आमची थोडीशी आता काही जणांच्या याच्यामध्ये म्हणजे चॅटमध्ये काही जणांनी चर्चा केली माझ्याशी. थोडस असं दिसतं की शिक्षकांचा, शिक्षण तज्ञांचा, विचार करणाऱ्या माणसांचा एक प्रेशर ग्रुप समाजामध्ये, आणि ते प्रेशर काही पॉलिटिकल प्रेशर नसतं, एक वैचारिक प्रेशर ग्रुप असा झाला पाहिजे. आणि म्हणून आपण ही सगळी मंथनाची प्रक्रिया करतो. बाकी धोरण येणार, हे राबवलं जाणार वगैरे ते आहेच. त्यामुळं आमची अशी विनंती राहील तुम्हाला सर की पुढच्या सुद्धा अशा कार्यक्रमाला आपण या. सगळ्यांचं आदान प्रदान झालं तर आपण काही करू शकू. मुळात संस्थेचा उद्देशच हा आहे की शिक्षकांना अधिकाधिक आत्मविश्वास द्यायचा. त्यातही आता तुम्ही म्हणालात तसं ग्रामीण आणि शहरी फारसं काही राहिलेलं जरी नसलं तरी कुठेतरी एक रेषा असतेच असते. जास्तीत जास्त आत्मविश्वास आपल्याला विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांच्यासोबत अर्थात पालकांना द्यायचा आहे. म्हणून ही एक चळवळ आम्ही थोडीशी आमच्या शक्तीनुसार राबवतो आहोत. आपण सहभागी झालात, असेच सहभागी होत राहा अशी विनंती करतो. आणि सर्वांचे आभार मानून, उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपला असं मी त्यांच्या परवानगीने जाहीर केलं.